नमस्कार मित्रांनो, पिकनिक गुरु यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण कोकणातील मुख्यतः विजयदुर्ग तालुक्यातील खूप सुंदर, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ठिकाणांची धमाल सफर करूया. मित्रांनो, कोकणातील सुंदर सफर पाहत राहायची असेल तर पिकनिक गुरु या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आपल्या ब्लॉगला. सर्वात पहिले ठिकाण आपण पाहणार आहोत ते आहे विजयदुर्ग किल्ला. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून त्याला विजयदुर्ग हे नाव दिले. हा जिंकण्यास कठीण असा जलदुर्ग, समुद्रकिनारीचा किल्ला म्हणून ओळखला जातो, जो मराठा आरमार आणि सागरी संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. विजयदुर्ग बसस्थानक किल्ल्याच्या जवळच आहे. शिवकालीन इतिहासातील सर्वात महत्त्वाचा सागरी किल्ला म्हणून विजयदुर्ग प्रसिद्ध आहे. विजयदुर्ग किल्ल्याची उभारणी शिलाहारकालीन असून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे सबळ सुदृढीकरण केले. विजयदुर्ग बसस्थानकापासून किल्ला जवळच आहे. किल्ला नीट पाहायला 2 ते 3 तास लागतात. येथे समुद्रकिनारी सनसेट पॉइंट अतिशय सुंदर आहे. किल्ल्यातील संरक्षण भिंती, तोफ बंदोबस्त आणि सागरी खंदक हे मुख्य आकर्षण आहे. इतिहासप्रेमी आणि फोटोग्राफी करणाऱ्यांसाठी हा एक स्वर्गीय अनुभव. दुसरे ठिकाण श्री देव रामेश्वर मंदिर. गिर्ये श्री रामेश्वर मंदिर हे मंदिर श्री शंकराला समर्पित असून ते प्राचीन आहे. पुरातन काळातील हे शिवमंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले मानले जाते. येथील शिवलिंग स्वयंभू आहे आणि हे स्थान रामेश्वराचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. विजयदुर्ग बसस्थानकापासून साधारण 4 किलोमीटर अंतरावर. मंदिर पाहणीसाठी साधारण 30 ते 85 मिनिटं पुरेशी आहेत. लाकडी खांब, कोरीव कलाकुसरी, भित्तिचित्र आणि गाभारा बघण्यास. येथे शांत वातावरण आणि पारंपरिक स्थापत्य पाहायला मिळते. रामेश्वर मंदिर जवळच गिर्येचा सुंदर किनारा देखील पाहण्यासारखा आहे. हिरवीगार टेकड्या आणि निसर्गाचा सुगंध हा अनुभव खास बनवतो. तिसरे ठिकाण आहे श्री चौंडेश्वरी देवी मंदिर. गिर्ये चौंडेश्वरी देवी हे विजयदुर्ग परिसरातील ग्रामस्थांचे आणि अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे. स्थानिक श्रद्धास्थान असलेली चौंडेश्वरी माता शक्तीची रूप मानली जाते. नवरात्रात येथे खास उत्सव साजरा होतो. मंदिर परिसरात असलेले जुने दीपमाळ आणि त्याची शांतता भक्तांना विशेष अनुभव देतात. अंतर विजयदुर्ग बसस्थानकापासून अंदाजे 4.5 किलोमीटर. जवळच गिर्ये बीच आणि निसर्गरम्य गावांची सफर करता येते. चौथे ठिकाण आहे श्री विमलेश्वर महादेव मंदिर, वाडा. देवगड वाडा. देवगड हे गाव आणि येथे असलेलं हे मंदिर म्हणजे स्थानिक भक्तांसाठी महत्त्वाचं धार्मिक केंद्र आहे. मंदिर आणि परिसरात शांततेचा अनुभव मिळतो आणि स्थानिक धार्मिक व श्रद्धास्थळी भेट देण्यास चांगली संधी मिळते. जर तुम्ही देवगड परिसरात असाल तर हे मंदिर सहज भेटीला येईल. श्री विमलेश्वर महादेव मंदिरात दर्शन करण्यासाठी साधारण 15 ते 20 मिनिटं पुरेशी आहेत. अजून भर म्हणजे देवगडचे समुद्रकिनारे, समुद्री वातावरण आणि स्थानिक जीवन अनुभवता येईल. म्हणजे धार्मिक दर्शनाबरोबर शांत निसर्गही. पाचवे ठिकाण आहे पोखराबाव गणेश मंदिर, दाभोळ, आचरा देवगड रस्ता. रोडवर हे मंदिर येथील भव्य आणि प्राचीन गणेश मूर्ती आणि मंदिराच्या परिसरातील पोखराबाव विहीरमुळे प्रसिद्ध आहे. हे गणेश मंदिर स्थानिकांचा आस्थेचा विषय असून खूप प्राचीन मानले जाते. या मंदिराची शांत आणि धार्मिक पार्श्वभूमी भक्तांना खूप आकर्षित करते. येथे गणेशोत्सवात विशेष कार्यक्रम होतात. रोड साईडवर असल्याने प्रवासात थांबून भेट देण्यास उत्तम. पोखराबाव गणेश मंदिर दर्शनासाठी 20 ते 30 मिनिटांचा वेळ पुरेसा. विजयदुर्ग बसस्थानकापासून हे ठिकाण अंदाजे 35 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे. सहावे ठिकाण आहे श्री कुणकेश्वर मंदिर, देवगड. अरबी समुद्राच्या काठावर वसलेले हे शिवमंदिर कोकणचे काशी म्हणून प्रसिद्ध. येथे श्री शिवाची पूजा केली जाते आणि मंदिराच्या वास्तुकलेत
यादवकालीन आणि छत्रपती शिवाजी महाराज काळातील शैलीचा प्रभाव दिसतो. मंदिर दर्शनासाठी साधारण 20 ते 30 मिनिटांचा वेळ पुरेसा आहे. आणि मग तुम्ही किनाऱ्यावरील समुद्र व निसर्ग अनुभवू शकता. अंतर: विजयदुर्ग बस स्थानकापासून अंदाजे 48 किलोमीटर. मंदिराची दगडी नक्षीकाम आणि समुद्राचा नजारा पर्यटकांना भुरळ घालतो. देवगड किल्ला, देवगड बीच आणि अल्फान्सो हापूसच्या बागा हे जवळील आकर्षण. मित्रांनो, अशाच कोकणातल्या अजून काही सुंदर व ऐतिहासिक ठिकाणांबद्दल माहितीसाठी माझा चॅनल पाहत रहा. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले तर कृपया पिकनिक गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक सफरीची माहिती तुम्हाला प्रथम मिळेल. धन्यवाद आणि लवकरच भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.